नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावर आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान, त्यांचे सर्व वंशज, संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे। मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा, ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे। खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता, आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं। मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे। खरं म्हणजे समाधी हा कार्यक्रम सुरू आहे, सोहळे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले। संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी। खरं म्हणजे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे। माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आयुष्यभर या वारकरी समाजाची, संतांची, संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय, त्याचा विकास होतो। अर्थाने काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं, ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी काम। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।